तुझ्याविषयीची सगळी माहिती मी गोळा केली आहे. इनफॅक्ट लोकांमध्ये उत्सुकता आहे कारण त्यांना तुझी बाजू ऐकायची आहे. खरं तर हा सगळ्यांसाठीच एक शॉक होता. ताराचा आवाज हा खरा तुझा आवाज आहे हे ऐकल्यानंतर विविध प्रश्न, शंका उपस्थित झाल्यात आणि मला माहिती आहे यामुळे तुलाही मोठा धक्का बसलाय, हो ना? खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता, कारण मी अपेक्षाच केली नव्हती की असं काहीतरी होईल. आणि खरं तर हे सरप्राईज दिलं मी तिला याचा अंदाज पण नव्हता. सावली, पण इतकी वर्ष हे सिक्रेट तुम्ही कसं लपवून ठेवलं? म्हणजे मी आता यासाठी विचारते कारण मला कॅमेरासमोर विचारता येणार नाही. ते कसं असायचं ना की मी प्रत्येक कार्यक्रमात पडद्यामागे गायचे. त्यासाठी आम्ही एक वेगळी रूम बनवायचो ज्याला सिक्रेट रूम म्हणतात. मी पडद्यामागे गायचे आणि तारा मॅडम स्टेजवर असून गायचा अभिनय करायच्या. ठीक आहे, सुरू करूया आपण. मला टेन्शन आलंय. सावली, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जसं मैत्रिणीशी गप्पा मारतेस ना, अगदी त्याच पद्धतीनं माझ्याशी गप्पा मार. एकदम निवांत मनमोकळेपणाने बोल. तुला जे वाटतं ते बोल. त्यामुळे नंतर जर काही वाटलं तर आपण एडिट करू. हे असं करू शकतो? हो, आपण करू शकतो, पण गरज नाही पडणार. हे बघ सावली, मला विश्वास आहे तुझ्यावर. सगळं व्यवस्थित होईल. तू व्यवस्थित सगळं बोलशील. फक्त चिल आणि जे मनात प्रामाणिकपणे तुला जे वाटतं ते बोल. ऑल द बेस्ट. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी जयती वाघधरे. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही घासून गुळगुळीत झालेली म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. एकेकाळी पडद्यावर जेव्हा कलाकार आपले डायलॉग्स बोलायचे तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की ते स्वतःच्या मनाचं बोलतायत. पण त्यामागे एक दिग्दर्शक असायचा, एक लेखक असायचा. हे कुणालाच माहिती नव्हतं. कधी कधी पडद्यावर ज्या लेखकाचं नाव यायचं त्या मागेही एक घोस्ट रायटर असायचा. पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात अशी एखादी गोष्ट लपवणं हे अवघडच नाही तर अशक्य आहे. पण हीच अशक्य गोष्ट शक्य होताना आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. इनफॅक्ट पाहिलीच नाही तर उघड होताना पाहिली आहे. ज्या आवाजावर आपण सगळ्यांनीच प्रेम केलं तो आवाज त्या व्यक्तीचा नसून दुसऱ्याच कुणाचा तरी आहे, हे इतकी वर्ष कुणी आणि का लपवून ठेवलं याविषयीची माहिती आता आपल्या सगळ्यांसमोर आहेच. सगळी व्यवस्था लावली होती, सगळा तामझाम, तिची नेहमीची जी तयारी आहे ना ती सगळी करून ठेवली होती. म्हणजे शो तर ताराचा चालूच होता, पण ते चालू असताना मध्येच मागची जी एलईडी वॉल आहे ना ती अशी हळूच बाजूला गेली. तारासमोर गातच होती, पण जशी एलईडी वॉल बाजूला झाली आणि गाणं गाणारी आपली सावली सगळ्या प्रेक्षकांना दिसली. याची कल्पना सावलीला नव्हतीच बरं का. ती आपली गाणं गाण्यामध्ये तल्ली. बर, पण जसं गाणं गाताना प्रेक्षकांनी तिचा चेहरा पाहिला आणि जे काही प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं काय सांगू. तू हवी होतीस तिथे. हा 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 हा, क्या बात आहे. शेवटी ताराच्या आवाजाच्या मागचं सत्य जगासमोर आलंच. पण ह्या सगळ्यावर तिलोत्तमाबाईंची काय प्रतिक्रिया? तिची काय प्रतिक्रिया असणार आहे? म्हणजे तिचं असं झालं, तिचं म्हणणं पडलं की तुम्हा सगळ्यांना हे आधीच माहिती होतं, मग मला तुम्ही कल्पना का नाही दिली, की काय. अच्छा, नाही पण सावली एवढं सुंदर गाते म्हटल्यावर काहीतरी तर वाटलं असेलच ना तिला. अगं आनंद झाला चाल का तिला, पण या सगळ्यात आहे ना त्या भैरवीच्या चुकीमुळे तिनं ताराला घरातून हाकलून दिलं. काय सांगता? बिचारी पोर. खरं सांगू का जगन्नाथ, म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणात ताराची खरंच कितपत चूक आहे हे सगळ्यांनी नीट एकदा पडताळून पाहायला हवं. पण कसं असतं ना अलका, सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं आहे. पण ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं. म्हणजे भविष्यात सगळ्या गोष्टी कदाचित मार्गी लागतीलही. म्हणजे सारंग आणि सावली समजूत काढतील त्याची. पण अलका, शेवटी मी माझ्या लेकीला न्याय मिळवून दिला. ज्या आवाजावर प्रेक्षकांनी इतकी वर्ष भरभरून प्रेम केलं तो खरा आवाज प्रेक्षकांसमोर आला. मला खूप आनंद आहे याचा, खूप आनंद आहे. हा,
तुमचा आनंद समजतोय मला. तुमची इतक्या वर्षांची इच्छा शेवटी पूर्ण झाली. हम्म. आता आपली लेक अभिमानानं स्वतःची ओळख निर्माण करू शकेल. आता तिला कुणाच्याही दबावाखाली येऊन गाणं गायची गरज नाही. हा, आता माझी लेक आहे ना सगळ्या जगासमोर तिची कला सादर करू शकते. सत्य आहे. बोला जाऊया बापू, कशी आठवण काढली? आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. जगन्नाथजी, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. आनंदाची बातमी? कोणती? सावलीचा इंटरव्ह्यू ठेवलाय मी आज. काय सांगता? पण कशाच्या संदर्भात? याच संदर्भात, म्हणजे जो आता शो झाला आणि सत्य जे जगासमोर आलं त्या बाबतीत, म्हणजे जी काही शंका आहे लोकांना, जे प्रश्न उद्भवलेत लोकांच्या मनात, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. आणि मी सावलीला पण सांगितलं नव्हतं, सावलीसाठी सरप्राईज होते. वा वा वा, खरंच आनंदाची बातमी दिलेली आहे. खूप आनंद झालेला आहे आम्हाला. वा वा. अहो, मला पण सांगा ना काय ते. अगं, सावलीची मुलाखत होतीये, सगळे पत्रकार जमा झालेत. काय सांगताय काय? हा, थांब. सारंग, अरे आम्हाला कधी ऐकायला मिळणार रे मुलाखत? हा, 4 दिवसानंतर सोशल मीडियावर येईलच. वा वा, आम्ही नक्की बघू. आमच्या दोघांकडनं तिला खूप खूप शुभेच्छा सांग. हो हो, सांगतो. बरं सारंग, घरी सगळं ठीक आहे ना? घरी सगळं ठीक आहे जगन्नाथजी, पण फक्त तारा, तिच्याबद्दल वाईट वाटतंय. आमचाही विषय झाला खरं तर, पण हरकत नाही. भविष्यात हळूहळू सगळ्या गोष्टी होतील सुरळीत. नको काळजी करू. बरं जगन्नाथजी, चला मी ठेवतो आता फोन. इंटरव्ह्यू सुरू होतोय, मी करतो तुम्हाला निवांत. हो बरं बरं, ठेव ठेव ठेव. देव तुमचं सगळं ऐकतो बुवा. मगाचीच म्हणालात ना, लेकीला खूप मोठं झालेलं पाहायचंय. बघा, देवाने तुमची इच्छा लगेच पूर्ण केली. माझी ग्रहस्थिती एकदम उत्तम दिसते होते.